नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आपली फॅमिली 10,000 पेक्षा जास्त झालेली आहे, त्यामुळे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर सुरुवात करूया. चांगल्या क्वालिटीचे घेतलं तर चांगलाच चीक तयार होतो. तर ह्या ठिकाणी सुरुवातीला गहू काय करायचे, 1 किलो ह्या ठिकाणी मी गहू घेतलेले आहेत आणि स्वच्छ ते धुवून घ्यायचे सुरुवातीला. धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला. आता हे पाणी टाकल्यानंतर काय करायचं आपल्याला, 4 दिवसासाठी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आणि रोज संध्याकाळी आपल्याला ह्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि पाणी काढल्यानंतर आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आणखीन. आता इथं मी हे गॅलरीतच पातेलं झाकून ठेवलेलं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान दुसऱ्या दिवशी आपले गहू असं फुगलेले आहेत. तर असंच फुगलेले गहू आपल्याला असंच ठेवायचं आणि आजसुद्धा आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे. रोज एक वेळेस नाही तर 2 वेळेस धुलं तरीसुद्धा चालते, बिलकुल वास येणार नाही. तर ह्या ठिकाणी आता आपले 3 दिवस झालेले आहेत. आता चौथ्या दिवशीसुद्धा आपण भिजत ठेवलेलं होतं आणि 5व्या दिवशी आपण हे गहू जे आहेत त्यामधलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बघू शकता अगदी टम्म फुगलेला पांढरा शुभ्र गहू झालेला आहे. आता ह्यामधलं तुम्हाला दाबून पाहायचं आहे, जे चीक बाहेर येत असेल तर समजून जायचं की आपलं छान गहू तयार झालेला आहे चीक काढण्यासाठी. तर ह्या ठिकाणी आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर आता ह्या ठिकाणी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला गहू टाकायचे आहे आणि गहू टाकल्यानंतर थोडंसं ह्यामध्ये पाणीसुद्धा टाकायचं आहे. तर गव्हाची कुरडई म्हणलं की पसारा तर होणारच आहे. तर ह्या ठिकाणी इतका पसारा आपण मांडलेला आहे. तर पाणी टाकून आपण सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. अगदी छान दरदरीत आपण ह्याचं एक वाटण तयार केलं, त्यामधून चीक बाहेर निघालेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण गहू जे आहेत ते फिरवून घ्यायचं आणि अशी एखादी मोठी चाळणी घ्यायचं आहे आणि खाली पातेलं ठेवायचं. त्यावरती आता आपल्याला सुरुवातीला जी बॅच आपण काढून घेतलेली आहे त्याला असं प्रेस करत करत पूर्ण चीक जो आहे तो पूर्ण खाली गाळून घ्यायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी असं प्रेस केलं की पूर्ण चीक जो आहे तो खाली निघून जातो आणि वर चोथा राहतो. अगदी पांढरा शुभ्र चीक आता ह्या ठिकाणी तयार होणार आहे. तर पूर्ण चीक निघण्यासाठी असं आपल्याला एक जारा घ्यायचा आणि त्यानं प्रेस करत करत आपल्याला पूर्ण चीक जे आहे ते खाली गाळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला पाहायला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं चीक जो आहे तो खाली निघून जातो आणि वर चोथा राहतो. आता हा चोथा लगेच आपल्याला टाकायचा नाही, हा साईडला ठेवायचा आणि दुसरी बॅचसुद्धा आपल्याला आता असंच काढून घ्यायचं आहे. 1, 2 ते 3 बॅचमध्ये आपण पूर्ण गहू जे आहे ते असंच काढून घेतलेलं आणि चीक जो आहे तो असं गाळून घेतलेला आहे आता. तर पहा अशा पद्धतीनं इतकं आपण हा चोथा बाहेर काढलेला आणि चीक जे आहे ते आपण पाणी टाकू टाकू गव्हामध्ये मिक्सरला काढून घेतलेला आणि चीक जो आहे तो साईडला केलेला आहे. ही मोठी चाळणी आहे, पण नंतर आपल्याला आणखीन एक प्रोसेस करायचं आहे जे की चांगला पांढरा शुभ्र चीक निघेल आणि तो कसा काढायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धती इतका चीक निघालेला आणि चोथा बाहेर निघाला. चोथ्यामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन पाणी टाकायचं आहे, कारण आणखीन काही शिल्लक आपल्याला चीक ह्यामधनं सुद्धा मिळणार आहे. तर थोडंसं हातानं आपल्याला हे प्रेस करत मळून काढायचं आहे आणि मध्ये जितका चीक आहे ते सुद्धा आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. चला तर ह्या ठिकाणी खेचून खेचून आपण पूर्ण चीक जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे. आता 2 ते 3 वेळेस आपण पाणी टाकू टाकू पूर्ण चीक जो आहे तो काढून घेतलेला आहे. चोथा जो आहे तो आपण साईडला केलेला आहे. आता शेवटचं आपलं हे पाणी टाकणं आहे आणि ह्यामध्ये दुधासारखा हा निघत आहे चीक आणि तो सुद्धा आपल्याला आता काढून घ्यायचा आहे. पूर्ण चीक जो आहे तो एकदम चोथा चोथा झालेला आहे आता. तर आता पुढं काय करायचं आहे, आता ह्या ठिकाणी चीक तर आपण बाजूला काढून घेतलेलं आहे. एखादी मोठी चाळणी जी आपण घेतलेली होती तीच चाळणी घ्यायची आणि एक वेळेस आणखीन आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर चाळून चाळून झालेला आहे आणि दुधासारखा चीक आपला बाजूला झालेला आहे. एक शेवटचं म्हणजे एक सुती कापड घ्यायचं आहे किंवा रुमाल घ्यायचं आहे. असं एखाद्या डब्याला आपण ते पॅक बांधलेला आहे आणि एक शेवटचं आपल्याला अशा पद्धतीनं गाळणी करून घ्यायचं आहे, जी की वरी जे चोथा राहील बारीक बारीक कण ते सुद्धा निघून जातील आणि पांढरा शुभ्र अगदी सॉफ्ट आपलं दुधासारखा घट्टसर असा जो चीक आहे तो साईडला होतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला असं बांधायचं आहे आणि असंच काढून घ्यायचं आहे. अगदी हळू टाकायचं आहे, जे की सांडणार नाही किंवा खूप मोठं पातेलं किंवा घेतलं तरीसुद्धा चालते. पण ह्या ठिकाणी डबाच घेतलेला आहे कारण झाकण लावून ठेवता येते. आता पूर्ण चिकन अशाच पद्धतीनं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर पातेल्यामध्ये जितका चीक निघाला होता तो पूर्ण आपण ह्या सुती कापडावरतून काढून घेतलेला आहे आणि इतका हा चीक निघाला, कारण 1 किलो गहू आहे त्यामुळे इतका हा चीक निघालेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हा डबा जो आहे तो झाकण लावून रात्रभरासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे, जे की वरती पाणी येऊन थांबतं आणि चीक जे ते बुडामध्ये घट्टसर होऊन बसतं. त्यामुळे आपल्याला झाकण लावून रात्रभरासाठी असंच ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी डबा आपल्याला उघडून पाहायचा. अगदी फेस आलेला आहे आणि पाणी वरती थांबलेलं आहे
पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं झालेलं आहे. आता काय करायचं, हळूच डबा उचलायचा आणि एखादं पातेलं किंवा बेसिंगमध्ये डायरेक्ट पाणी टाकून दिला तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी मी आता एक पातेलं घेतलं, त्यामध्ये वरचं पाणी जे आहे ते हलक्या हाताने आपल्याला डबा जास्त घासाघास न करता हलकं काढून घ्यायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी अगदी ट्रान्सफर पाणी निघत आहे आणि पांढरा शुभ्र चीक जो आहे तो बुडात बसलेला असतो. तर ह्या ठिकाणी पूर्ण पाणी जे आहे ते आपण आता काढून टाकलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी चीक जो आहे तो पूर्ण डब्यात बसलेला आहे. इतका घट्ट हा चीक होऊन बसलेला आहे. आता आपल्याला खुल्ला करून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या मेजरमेंट घ्यायचं, पातेल्यामध्ये काढायचे. जितका चीक निघालेला आहे तितकंच एक पातेलं आपल्याला भांडं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. जास्तीचं घेऊ नका किंवा कमीही घेऊ नका, अगदी परफेक्ट पाणी लागतं. जर कधी कधी गव्हावर डिपेंड असतं, कधी एखादी वाटी इकडं तिकडं होऊ शकतं. चला चिकट आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. अगदी मस्त पांढरा शुभ्र आपला दुधासारखा छान चीक निघालेला आहे. आणि पातेल्यामध्ये आपण पाणीसुद्धा घेतलेलं आहे. पाहू शकता थोडंसं मोठं पातेलं आहे पण पाणी तितकंच घेतलेलं आहे. आपण अर्धी वाटी पाणी जास्तीचं घेतलेलं आहे, कारण आपल्या पाणी नंतर हे पाणी जे आहे मी एक वाटी साईडला काढून ठेवणार आहे. जर गरज पडली तर आपल्याला त्या पाण्याचा वापर करायचा आहे. आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक चांगली उकळी येऊ द्यायचे पाण्याला. तर पाणी ह्या ठिकाणी चांगलं उकळलेलं आहे आणि छान उकळी आल्यानंतर काय करायचं, एक दोन पळ्या ह्या ठिकाणी मी पाणी काढून ठेवणार आहे साईडला. आता ह्या ठिकाणी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. साधारणतः 1 चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. मीठसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी मीठ मिक्स झाल्यानंतर काय करायचं, ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे जी आता दाखवणार आहे, ते थोडं काळजीपूर्वक बघा. तर इथं काय करायचं आहे, अगदी लहान धार आपल्याला सोडायची. एका हाताने धार सोडायचं आणि एका हाताने आपल्याला चांगलं पळी फिरवत राहायचं आहे. बिलकुल थांबायचं नाही. ह्या ठिकाणी जर गुठळ्या झाल्या तर बिलकुल कुरडई बनत नाही. खूप घट्टसर होते आणि खूप नंतर ते गाठी फुटणार नाहीत आणि खूप जड जाईल. त्यामुळे काय करायचं, ह्या ठिकाणी सावकाश आपल्याला एका हातानं पीठ टाकायचं आणि एका हातानं चांगलं ढवळत राहायचं आणि फास्ट ढवळत राहायचे, कारण इतकं लवकर घट्ट व्हायला सुरुवात होते. किंवा तुम्ही एखादं कोणी जर तुम्हाला जोडीला असेल तर मदत घेतला तर खूपच चांगलं होईल. तर ह्या ठिकाणी मी एकटंच बनवत आहे. 1 किलोचे असल्यामुळं सहज बनवता येतात, बिलकुल कोणाचीच गरज पडत नाही. खूप जास्तीचं असेल तर एखादं कोण तुम्हाला मदतीला घ्यावं लागेल. तर ह्या ठिकाणी अशा पाहू शकता, ह्या ठिकाणी अर्धं पीठवरी शिल्लक आहे तर खाली घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. ह्या ठिकाणी फास्ट करायचं आहे, बिलकुल थांबायचं नाही. चला तर ह्या ठिकाणी मी आता पटकन पूर्ण चीक जे टाकून छान घाटून घेणार आहे. बिलकुल एकही गोटी राहणार नाही, याचीसुद्धा मी काळजी घेणार आहे आता. तर मी थोडं व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे. मी एकसारखं ह्या ठिकाणी हलवत राहिलेलं आहे, बिलकुल ह्यात एकही गाठ होऊ दिलेली नाही. पाहू शकता अगदी सॉफ्ट मिक्स करून घेतलेलं आहे. पण आता ह्या ठिकाणी काय करायचं, एक 15 मिनटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं वाफवू द्यायचं आणि पीठ जे आहे चांगलं शिजलं पाहिजे. पूर्ण ट्रान्सपर्ट पीठ होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी झाकण तर ठेवलं आहे. झाकणात आपल्याला काढायचं आहे. 20 मिनटाकरता आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर झाकून ठेवलेलं होतं आणि छान ट्रान्सपर्ट झालेलं अगदी मऊसर आपलं हे छान चीक जो आहे तो चांगला शिजलेला आहे. अगदी गुळगुळीत चीक झालेलं आहे. चला तर आपला चीक तर चांगला तयार झालेला आहे. कुरडई बनवण्यासाठी छान तयार झालं आहे. आता आपल्याला सोऱ्या घ्यायच्या आणि सोऱ्यामध्ये आपण हे चीक जो आहे तो टाकून देणार आहोत. तुम्ही ह्या कुरडई उन्हात न जाता घरात जरी घातला तर नंतर तुम्हाला उचलून उन्हालासुद्धा ठेवता येतात. इतकी सोपी पद्धत आहे. एकदा जर चांगलं पीठ तयार झालं तर कुरडई बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही. तर ह्या ठिकाणी आता मी सोऱ्या घेतलेला आहे, पीठसुद्धा खाली घेतलेलं आहे. एक पॉलिथिन घेतलेली आहे. मी थोड्यात कुरडई तुम्हाला इथंच करून दाखवते, कारण खूप जणांना टेरेसची सोय नसते. त्यामुळे घरात जरी ह्या कुरडईमध्ये बिलकुल बिघडत नाहीत. थोडंफार जरी ऊन आलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या उन्हाला ठेवू शकता. जर आता सोऱ्या तर छान आपण भरून घेतलेला आहे आणि झाकण ठेवायचं आहे, बिलकुल थंड होऊ दे आणि पटकन ह्या कुरडई त्या बिलकुल जड जात नाहीत. अगदी दुसऱ्या कुठल्याही कुरड्यापेक्षा ही कुरडई फास्ट तयार होते. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान आणि मऊसर पीठ झाल्यामुळं कुरडई बिलकुल बिघडत नाही. तर आता ह्या ठिकाणी फटाफट पूर्ण कुरडई ज्या मी करून घेतलेल्या आहेत, तर अर्ध्या मी खालती केलेल्या आहे ना, थोड्याशा मी वरी उन्हाला नेऊन केलेल्या आहेत. पाहू शकता अशा पद्धतीनं अगदी छान परफेक्ट कुरडई तर ह्या ठिकाणी बनलेली. 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला ठेवल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा आपल्या कुरडई बनून तयार झालेल्या आहेत. चला तर कुरडई अगदी पांढऱ्या शुभ्र आणि छान गोल आपल्या ह्या कुरडया पण तयार झालेल्या. एकही कुरडी आपली ह्या ठिकाणी मोडलेली नाही किंवा वेगळा आकार झाला नाही. अगदी छान परफेक्ट कुरडया पण तयार झालेत. तुम्हाला आता ही कितीपट फुलू शकते ही कुरडई ते तुम्हाला तळून दाखवणार आहे आता.
तर तुम्हाला हे कुरडया कशा वाटल्या नक्की एक कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. कारण खूप मेहनत आहे ह्या कुरडयासाठी. नक्की एक तरी लाईक किंवा कमेंट करा. तर ह्या ठिकाणी कुरडया पूर्ण तुम्ही पाहिलेल्या आहेत. चला तर आता आपण तळून पाहूया. तर पहा ह्या ठिकाणी एक पट नाही, दुप्पट नाही, तीनपट नाही, तर अगदी चौपट फुलणारी ही कुरडई नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा. कारण गव्हाची कुरडई म्हणले की सर्वांना भीती वाटते की कुरडई जमल की नाही. तुम्ही जर एकदा ही पद्धत ट्राय केली तर तुमची कुरडई कधीच बिघडणार नाही. मी सुद्धा फर्स्ट टाईम जेव्हा केले होते तेव्हा सुद्धा ही कुरडई बिघडलेली नव्हती. अगदी छान कुरडई. गेल्या वर्षीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 किलोच्या कुरडई कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. अगदी छान सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. किती शिजवायचं, कसं शिजवायचं ते तुम्हाला कळून जाईल. तर ह्या ठिकाणी कुरडई अगदी खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे. तुम्हाला एक कुरडई ह्या ठिकाणी मी तोडून सुद्धा दाखवणार आहे. हा मस्त कुरडई अगदी छान झालेली आहे, खुसखुशीत कुरडई झालेली आहे. तर पुढची रेसिपी काय आहे अगदी भन्नाट ते पाहूया. आता आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ आपल्याला एक पाण्याने धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या वेळेस आपण पाणी टाकून आता कुकरला आपण शिट्ट्या करून घेणार आहोत. चला तर नेहमीप्रमाणे आपण शिट्ट्या करायला ठेवलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतला. साबुदाणा जो आहे तो 1/2 किलो आहे. रात्रभरासाठी आपण हा भिजत ठेवलेला होता आणि चांगला भिजलेला सुद्धा आहे. चला तर बटाटे सुद्धा उकडलेले आहेत. तर त्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचे. सुरुवातीला आपल्याला सर्व बटाटे जे आहेत ते एका ताटमध्ये काढून घ्यायचे. आता थोडंसं थंड झाल्यानंतर काय करायचं, पूर्ण वरची साल जी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे. तर साल काढून झाले की असं लहान खिसणी घ्यायचं किंवा तुम्ही चाळणीनं खिसलं तरीसुद्धा चालते. कशाने खिसा, पण फक्त गाठी राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची. तर ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा अशाच पद्धतीनं आता ह्या ठिकाणी मी किसून घेणार आहे. तर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांनी सांगितलेलं आहे की कुठून कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात. चला तर बटाटे पूर्ण आपण ह्या ठिकाणी आता खिसून घेतलेले आहेत. अगदी सॉफ्ट जाईल, बिलकुल यामध्ये गाठी एकही राहिलेल्या नाही आहेत. आता ह्या ठिकाणी भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला साबुदाणा जो आहे तो काढून घेणार. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान भिजलेला आणि टम्म फुगलेला सुद्धा आहे. आता ह्यामध्ये काय करायचं, अगदी मोकळा सक्क साबुदाणा आहे. आता ह्यामध्ये थोडंसं उकळतं पाणी आपल्याला घ्यायचं आणि फक्त भिजेपर्यंत आपण ह्यामध्ये उकळतं पाणी टाकलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचे. आता उकळतं पाणी टाकण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण उपवासाच्या ह्या ठिकाणी आपण चकली बनवत आहोत. जेव्हा चकली बनवतो तेव्हा जर गरम पाणी नाही टाकलं तर चकली जेव्हा बनवतो त्यावेळेस तुटण्याची शक्यता असते. कधी कधी तुटत नाही, पण तुटण्याची शक्यता असते. गरम पाणी जर टाकलं तर बिलकुल चकली तुटतच नाही. आणि जो साबुदाणा आहे जेव्हा तळतो आपण तेव्हा तो अगदी छान टम्म फुगतो आणि कुरकुरीत बनून तयार होतात. त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा गरम पाणी टाका. आता जो बटाटा आपण मॅश करून घेतलेला आहे ते आपल्याला सुरुवातीला साबुदाणा टाकून द्यायचे. तर ह्या ठिकाणी मी काय करणार आहे, लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा इतकं मी लाल तिखट टाकणार आहे. कारण खमंग चकली बनवायचे. किंवा तुम्ही ह्या ठिकाणी हिरवी मिरची टाकलं तरीसुद्धा चालते. 1 चमचा जिरे टाकायचे आणि 1 चमचा आपण ह्या ठिकाणी आता टाकणार आहोत मीठ टाकायचे. जिरे आणि मीठ लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ह्या ठिकाणी करू शकता. तर लाल तिखट मीठ आपलं सगळं टाकून झालेलं आहे. आता टाकल्यानंतर आपल्याला हाताने हळूहळू करून एकत्र करून घ्यायचं आहे. जे की साबुदाणा आणि बटाटा पूर्ण मिक्स होईल इतकं आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. हिरवी मिरची टाकून चकली कसं बनायचं याच्या अगोदर आपला व्हिडिओसुद्धा अपलोड झालेला आहे आणि भरपूर आपल्या वाळवणाच्या रेसिपीला प्रतिसाद भेटलेला आहे. असाच पुढंसुद्धा असू द्या. तर ह्या ठिकाणी पूर्ण बॅटर जे आहे ते छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, ह्या ठिकाणी आपण सोऱ्या घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे बॅटर असं टाकून द्यायचं आहे. किंवा हाताने लांबट गोळा करून टाकला तरीसुद्धा चालते. अगदी छान पीठ तयार झालेलं असल्यामुळं मी चमच्यानंच टाकणार आहे. जेव्हा पीठ चांगलं तयार होत नाही, एकत्र मिक्स होत नाही, तेव्हा तुम्ही नक्की ह्या ठिकाणी हाताने गोळा करूनच टाका. त्यावेळेस चकली तुटणार नाही. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आता मी हे पूर्ण चकल्या ज्या आहेत त्या घरातच बनवत आहे. आणि नंतर उचलून मी ह्या उन्हाला ठेवणार आहे. एखादा मोठा प्लाऊड आहे माझ्याकडे, त्यावरती आता मी पॉलिथिन टाकलेली आहे. चला तर अशा पद्धतीनं आता फटाफट आपल्याला सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायचे. आता अशा पद्धतीनं सर्व चकल्या ज्या आहेत त्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. अगदी छान एकही चकली आपली बनवते वेळेस बिलकुल तुटलेली नाही. अगदी सर्व छान चकल्या बनवून तयार झाले. तर असंच आपल्याला हे उचलून उन्हाला ठेवायचे. 1 दिवसाकरता आपण आता हे कडकडीत उन्हाला वाळवायला ठेवणार आहोत. चला तर 1 दिवस ऊन दिल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या वाळत अगदी सुरेख रंग आलेला आहे. लाल तिखट टाकलेलं आहे. अगदी छान खमंग कुरकुरीत आपल्या ह्या चकल्या बनवून तयार झाल्यात. चला तर चकल्या तर तुम्ही वाळलेल्या पाहिल्या आहेत. 1-2 चकल्या आपल्या ह्या ठिकाणी तर तळूनसुद्धा पाहायचे. अगदी छान पाहताच लक्षात आलेलं असेल. अगदी साबुदाणा अख्खा दिसत आहे आणि तळल्यानंतर अगदी छान फुलणार सुद्धा आहे.
चला सुरुवातीला आपण तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान आपण गरम करून घेऊ आता. तुम्हाला आणखी कुठले वळवाचे पदार्थ पाहिजे असतील तर नक्की एक कमेंट करून सांगा. अगदी मस्त साबुदाणा फुललेला आहे आणि छान आपल्या चकल्या ज्या आहेत त्या अगदी छान खुसखुशीत झालेल्या आहेत. हातसुद्धा लावू देणार नाही, इतक्या छान चकल्या बनून तयार आहेत. हातात घेता चकली तुटणार आहे आणि इतकी ठिसूळ चकली बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही चकलीची पद्धत कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा. तुम्हाला मी चकली तोडूनसुद्धा दाखवणार आहे की किती खुसखुशीत चकल्या झालेल्या आहेत. किंवा तुम्ही चकल्या कशा बनवता ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. खाण्यासाठी खमंग कुरकुरीत खुसखुशीत अख्खा साबुदाणा दिसत आहे. तर तुम्हाला हे चकल्या कशा वाटल्या नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.